फाउंडेशन या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित मैदानावरच्या सर्व क्रिकेट रसिकांना खेळाडूंना समालोचन कक्षाच्या वतीनं मी गुरु चिटणीस माझ्याबरोबर सचिन सावंत बादल चौधरी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube वरती घर बसल्या लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। सुरू असलेला सामना आजच्या दिवसातील 6वा सामना जो सुरू होतोय दोन बलाढ्य संघादरम्यान। एका बाजूला राजाराम वॉरियर्स तावडे, दुसऱ्या बाजूला AK स्पोर्ट वरवडे आणि सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला फटका हा निश्चितपणे जातोय 6 धावांसाठी। बबल नाईकच्या बॅट मधून षटकार येतोय, षटकारानं या ठिकाणी डावाची होताना दिसते ती सुरुवात आणि एकंदरीत ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित राजाराम वॉरियर्स तावडे संघाकडून ती अपेक्षित सुरुवात पहिल्या चेंडूवरती एक खटकेबाज या ठिकाणी व्हेरेनियम बँडेड षटकार लगावतोय तो अर्थात बबल नाईक। पहिल्या काही सामन्यामध्ये काहीसा निराश केल्यानंतर या सामन्यात एक चमकदार कामगिरी साकारतोय आणि पहिल्या चेंडूवरती एक षटकार लगावतोय। पुन्हा एकदा सज्ज होतोय तो सामना करण्यासाठी सोहेलचा। सोहेल शेख पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज झालाय। पुढचा चेंडू उजव्या यष्टीचा बराचसा बाहेर, पंचांचे दोन्ही हात होत आहेत समांतर। समालोचन कक्षाकडे त्यांनी इशारा केलाय हा चेंडू स्क्वेअर असल्याचा। स्क्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते। संघाची धावसंख्या 7 वरती। पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका मिड विकेटच्या दिशेला, चेंडू पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, इट्स अ सिक्सर। व्हेरेनियम बँडेड षटकार, सिक्सर बाय बबल नाईक। दोन चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। दोन चेंडूंच्या सांगतेखेरीज धावसंख्या 13 पर्यंत पोहोचली आहे। त्या दोन षटकार बबल नाईकच्या बॅट मधून एक वाईडच्या स्वरूपातली अवांतर धाव याचा समावेश एकंदरीत या मैदानावरती आपण बघतोय। पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीने यावेळी मात्र सोनू त्या ठिकाणी दिसतोय। पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु बॅकअप आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीत एका धावेची भर निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जात आहे। धावसंख्या आता मात्र येऊन पोहोचते 14 वरती। पहिल्या षटकातल्या पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय। निर्धारित 3 षटकांचे सामने वेळेअभावी षटक कमी केली गेली आहेत। यानंतर हा सामना धरल्यानंतर यानंतर जे देखील होणारे पुढचे सामने हे 3 षटकांचे या मैदानावरती खेळले जातील याची कृपया नोंद घ्या। यावेळी मात्र दाजी नाईकच्या बॅट मधून एक खणखणीत पॉइंटच्या डोक्यावरनं खेचलेला षटकार आपण बघतोय। एकंदरीत या षटकातला 3रा षटकार दाजी नाईकच्या बॅट मधून निघतोय। हा वैयक्तिक पहिला षटकार। संघाची धावसंख्या 20 धावांच्या टप्प्यावरती देखील बघता बघता पोहोचली। पहिल्या षटकाच्या पहिला पॉवर प्ले जो षटकाचा एकंदरीत खेळ चुक्या मैदानावर प्रगतीपथावर। पुन्हा एकदा जोरदार फटका दाजी नाईकच्या बॅट मधून मिडॉनच्या दिशेनं चेंडू पार करेल का सीमारेषा हे देखील पाहणं महत्वपूर्ण। पंचांचा निर्णय येणं बाकी, पंचांचा निर्णय येतोय षटकाराचा। सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार दाजी नाईकच्या बॅट मधून आणि एकंदरीत धावसंख्या ही 26 धावांच्या टप्प्यावर। 26 धावा एकंदरीत धाव फलकावरती। 2 षटकार बबल नाईकच्या बॅट मधून, 2 षटकार दाजी नाईकच्या बॅट मधून। षटकाराची हॅट्रिक पूर्ण करेल का दाजी हे देखील पाहणं महत्वपूर्ण, परंतु त्या ठिकाणच्या पुढच्या प्रयत्नात मारलेला फ्लिकचा फटका गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं केवळ एकेरी धावेसाठी। एकंदरीत एकेरी धावेनं षटकाची देखील होते सांगता। एका महागड्या षटकाची सोहेलच्या सांगता झाली। ज्या षटकात 27 धावा कुठल्या गेल्यात त्यात 2 उत्तुंग षटकार आपण बघितले दाजी नाईकच्या बॅट मधून, 2 उत्तुंग षटकार आपण बघतोय बबल नाईकच्या बॅट मधून आणि त्याचाच परिणाम त्याचाच पर्यावसान एकंदरीत 27 धावांपर्यंत मजल मारले ती राजाराम वॉरियर्स तावडे संघानं। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 27 धावा झाल्यात। अजून 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ असेल येणं बाकी। राहिलेला 12 चेंडूत बघूया कोणते गोलंदाज येतील गोलंदाजीच्या मोर्चावरती। प्रतिस्पर्धी संघ राजाराम वॉरियर्स तावडे संघाला फटकेबाजीपासून रोखून ठेवतील का की फटकेबाजीचं हे सातत्य राहिलेला 2 षटकात कायम राखत मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे विशालकाय धावसंख्या या संघाने उभारली त्याच तशीच धावसंख्या याही सामन्यात राजाराम वॉरियर्स तावडे संघ उभारेल का हे देखील पाहणं महत्वपूर्ण ठरेल। गोलंदाजीच्या मोर्चावरती अमित सज्ज होताना दिसतोय। वैयक्तिक कोडातलं पहिलं संघातर्फे दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बराच बाहेर फेकल्यामुळे एकंदरीत पंचांचा निर्णय येतोय हा स्क्वेअर चेंडूंचा।
स्क्वेअर चेंडूंचा एकंदरीत या स्क्वेअरच्या स्वरूपातल्या एकंदरीत अवांतर धावेने संघाची धावसंख्या मात्र वधारली. 28 धावांपर्यंत धावसंख्या येऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाला अजूनही सुरुवात व्हायची आहे आणि हे दुसरं षटक घेऊन मारलेला फटका दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला मिड विकेटच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जोएल नाईक आपल्याला दिसतोय. त्याच्याकडून चेंडूला अडवलं जात आहे. परतीची फेक केली जाते. तोपर्यंत एक धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली जाते आणि एकेरी धावेनं संघाची धावसंख्या ही येऊन पोहोचली 29 धावांच्या टप्प्यावरती. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर 29 धावा धाव फलकावरती दुसरं षटक जे की प्रगती पथावरती एकंदरीत जर विचार केला गेला या सामन्याचा टेबल टॉप साठी मी तर म्हणाल ही लढाई या मैदानावरती सुरू आहे. या मारला फटका लॉगॉनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी झेल टिपतोय. बबल नाईकला मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रतिस्पर्धी संघाला आपली बहुमूल्य विकेट प्रदान करतोय. तो माघारी परततोय पॅव्हेलियनच्या दिशेनं. पहिला धक्का पहिली व्हॅरनियम क्लाउड सफलता या ठिकाणी मिळते ती अर्थात वरवडे संघाला बबल नाईकच्या स्वरूपामध्ये आणि संघाची धावसंख्या ही एकंदरीत स्थिरावलेले 29 धावांवरती. नवीन फलंदाज आता मात्र वेंगुर्ले गावचा अजून एक स्टार खेळाडू राजन केरकर उर्फ डीके या नावाने तो ओळखला जातो. तो मात्र मैदानामध्ये दिसतोय. राजन केरकर मागच्या आठवड्यात आपण बघितलं भंडारी चषक जो मांद्रेम येथे संपन्न झाला होता त्यावेळी त्याच्या संघाला 6 धावांची आवश्यकता होती. त्या 6 धावांची षटकाराने या सामन्याची समाप्ती केली होती. असा एक अजून एक विस्फोटक फलंदाज राजन केरकर आता मात्र मैदानामध्ये त्याची वर्णी लागते. तो मात्र सज्ज होतोय. तो बबल नाईकच्या जागेवरती फलंदाजी करण्यासाठी सामना करेल तो अमितच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 29 धावांच्या टप्प्यावरती दुसऱ्या षटकाचा खेळ एकंदरीत प्रगती पथावरती. परिणाम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 ही देखणी स्पर्धा या मात्र सफल झाला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर तिथून खेचून फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न बॅटची लागलेली आतली कडा चेंडू जातोय घोषितच्या स्वरूपातल्या एका धावेसाठी. एकेरी धावेनं धावसंख्या निश्चितपणे पुढे सरसावली येऊन पोहोचली 30 धावांच्या टप्प्यावरती आणि प्रामुख्यानं आता मात्र स्ट्राईक मिळत आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली फलंदाज दाजी नाईक आता मात्र स्ट्राईक वरती सामना करेल. पुढे सरसावतोय दाजी नाईक मोठा फटका खेळण्याच्या उद्दिष्टानं परंतु या ठिकाणी दाजीला मात्र पूर्णपणे चकवलं जात आहे. बॅटचा संपर्क करण्यापासून दाजीला वंचित ठेवलं जात आहे. या प्रयत्नात दाजी आपल्या क्रीज पासून पुढे सरसावला होता. परिणामी त्या ठिकाणी यष्टीरक्षक आपली भूमिका चोखपणे पार पडतोय आणि यष्टीजीच्या जाळ्यात अडकवतोय तो दाजीला. दाजी सारखा एक मोठा मासा मात्र गळाला लागतोय. एकंदरीत दुसरा विकेटचा या ठिकाणी पतन होत आहे. दुसरी व्हेरिनियम क्लाउड सफलता मिळते ती वरवडे संघाला आणि एकंदरीत दुसरा हादरा हा राजाराम वॉरियर्स तवडे संघाला बसलाय. संघाची धावसंख्या ही एकंदरीत स्थिरावलेली. आमचे गुणलेखक सांगतात की 30 धावांवरती. नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये समीर वेंगुर्लेकर जाताना दिसेल. समीर वेंगुर्लेकर एक अष्टपैलू खेळाडू ज्यानं पहिल्या सामन्यात सामनावीराचा देखील कामगिरी केली होती तो समीर वेंगुर्लेकर सज्ज होताना दिसतोय. तो मैदानावरती दुसरा विकेट त्या ठिकाणी माघारी परतल्यानंतर सामना करेल तो अमितच्या गोलंदाजीचा. समीर सज्ज होतोय सामना करत अमितच्या गोलंदाजीचा. पहिला चेंडू त्या ठिकाणी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु अपेक्षांची न पूर्तता करणारा फटका गेलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एकेरी धावेची भर एकेरी धावेनं समीरनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. संघाची धावसंख्या ही 31 वरती नेऊन ठेवली आहे. दुसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ प्रगती पथावरती. पहिल्या षटकात तब्बल 26 धावा कुठल्या गेल्या होत्या परंतु या षटकात अमित मात्र ते झालेलं नुकसानाची काहीशा प्रमाणात भरपाई करतो. आतापर्यंत केवळ त्यांनी 5 धावा खर्ची घातल्यात. या मात्र राजनच्या बॅट मधून एक उत्तुंग फटका लगावतोय परंतु थेट गेलाय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थेट त्या ठिकाणी लॉंग ऑफरचा सोनू कानडेला त्याने हेरलाय. सोनूनं कोणती चूक केली नाही त्याला मात्र माघारी परतावं लागतंय. तिसरा एकंदरीत हादरा बसलाय तो राजाराम वॉरियर्स तवडे संघाला. राजाराम वॉरियर्स संघाला तिसरा धक्का राजन केरकरच्या स्वरूपामध्ये बसतोय. व्हेरिनियम क्लाउड सफलता मिळते AK वॉरियर्स वरवडा संघाला. संघाची धावसंख्या 31 धावा.
वरनेम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 केले वरनेम क्लाउड लिमिटेडनं आणि को स्पॉन्सर्ड केले, सहप्रायोजकत्व स्वीकारलंय विशाल सेवा फाउंडेशन. वरनेम क्लाउड लिमिटेड ही संस्था जे अनेक सिंधुदुर्गातील बेरोजगार युवकांना संधी देणाऱ्या आयटीच्या क्षेत्रात त्या ठिकाणी बीपीओ कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार देणारी ही संस्था आपण बघतोय वरनेम क्लाउड. तर त्याचबरोबर कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे सदैव इतरांच्या मदतीसाठी तत्पर असलेली विशाल सेवा फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या सहभागातून कोकण नाव या चॅनलच्या वतीनं ही देखणी स्पर्धा या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती या सीझन 4 मध्ये 2024 या स्पर्धेमध्ये या ठिकाणी यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे. अंकुश बांबर्डेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती वैयक्तिक कोटातलं पहिलं संघातर्फे 30 षटक एकंदरीत घेऊन येतोय. सामना करेल तो डावखुरा समीर वेंगुर्लेकर. मारलाय फटका, ड्राईव्हचा फटका, चेंडू गेलाय पॉइंटला. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, त्याचा अचूकपणे फायदा उठवलाय सचिनकडे. गचा क्षेत्ररक्षण सचिनचं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि त्याचा अचूक फायदा उठवत एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करताना दिसले ते फलंदाज. आणि या 2 धावांना एकंदरीत धावसंख्या ही 33 धावांवरती. 33 धावा धाव फलकावरती. 33 धावा. पुन्हा एकदा एक जोरकस फटका खेळण्याचा झालेला प्रयत्न. धावसंख्या एकंदरीत पंचांचा इशारा येतोय. सोयर चेंडूचा एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये घातली जात आहे. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 34 धावांवरती येऊन स्थिरावलेले. अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ चुकी या मैदानावरती हा प्रगती पथावर. पुन्हा एकदा पुलचा फटका, फसलाय फटका, झेल घेण्याची संधी आहे. झेल खाली गौरव सडेकर येतोय, तो कोणतीही चूक करत नाहीये. समीर वेंगुर्लेकर शेवटच्या षटकात हाणामारी करावी, मोठे फटके आपल्या संघाला खेळून द्यावेत, मोठा 6 चौकार संघाला मिळवून द्यावा हा प्रयत्नात एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसतोय, एक झेल उडतोय. स्कोअर लेगच्या क्षेत्रात एक अचूक झेल टिपला जातोय. अजून एक धक्का बसतोय राजाराम वॉरियर्स तेवढे संघाला. समीर वेंगुर्लेकरची खेळी समाप्त होतोय. अजून एक वरनेम क्लाउड सफलता मिळते, ती वरवडे संघाला 4था हातरा बसलाय. राजाराम वॉरियर्स तेवढे संघाला संघाची धावसंख्या ही 34. यानंतर होणारा सामना आजच्या दिवसातील एकंदरीत 7वा सामना श्री जय गणेश देवली विरुद्ध FC सुपर सिक्सर दोडामार्ग. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी संपर्क करा. श्री जय गणेश देवली विरुद्ध FC सुपर सिक्सर दोडामार्ग. दोन्ही संघ कर्णधार कृपया टॉस साठी संपर्क करा. श्री जय गणेश देवली विरुद्ध FC सुपर सिक्सर दोडामार्ग. टॉस साठी कृपया संपर्क करा. श्री जय गणेश देवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करेन FC दोडामार्ग. पुढचा चेंडू जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न गणेश कुबलचा आला या ठिकाणी मोठा फटका खेळावा हा प्रयत्न, हा देखील फसलाय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय गणेश कुबल. आल्या बावली माघारी परततोय. मैदानावरती केवळ हजेरी लावण्याचं काम गणेश कुबलनं केलंय. स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी परतलाय. निम्मा संघ तंबूच्या आसऱ्याला येऊन विसावतोय. 5 गडी बाद झालेत. पहिल्या षटकात जरी 26 धावा निघाल्या होत्या, परंतु त्यानंतर एक अचूक टप्प्यावरची नियंत्रित गोलंदाजी वरवडे संघाची राजाराम वॉरियर्स तेवढे संघाला एक मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखून ठेवलंय. त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघाच्या धावा संख्येला देखील या ठिकाणी ब्रेक्स लावलेत आणि नवीन फलंदाज कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा गोपाळ बट्टा आता मात्र मैदानामध्ये. कुडाळ तालुक्यातील नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज अंकुश बांबर्डेकर आणि त्याचबरोबर नामवंत फलंदाज गोपाळ बट्टा यांच्यातील हे द्वंद्व हे देखील पाहणं महत्वपूर्ण. अंकुश बांबर्डेकर ऑन हॅट्रिक, एक हॅट्रिक या अगोदरच संपन्न झाली आहे. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक पूर्ण करेल का अंकुश बांबर्डेकर हे देखील पाहणं महत्वपूर्ण. मारलाय फटका, उडालाय झेल, परंतु क्षेत्ररक्षक देखील आहे. हॅट्रिक पूर्ण होत आहे. गोपाळ बट्टाची खेळी समाप्त झाली आहे.
एकंदरीत आजच्या दिवसातील दुसरी विकेट हॅट्रिक याच संघातील रुपेश यांनी पहिल्या एका सामन्यामध्ये हॅट्रिक संपन्न केली होती आणि आता त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत अंकुश बांबर्डेकर देखील विकेट हॅट्रिकची किमया या ठिकाणी साध्य करतोय. 6वा हादरा बसलाय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला. गोपाळ भट्टा देखील गोल्डन डकचा शिकार ठरतोय, आल्या पावली माघारी परततोय. त्यानं देखील मैदानावरती फक्त हजेरी लावण्याचं काम केलंय. 6वा हादरा एकंदरीत बसलाय. ते अर्थात संघाला संघाची धावसंख्या एकंदरीत 34 धावांवरती स्थिरावलेली विकेटची हॅट्रिक. नवीन फलंदाज पीटर फर्नांडिस. अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उगवता सितारा डावखुरी हाताचा जे लेदर बॉल क्रिकेट असू दे, टेनिस बॉल क्रिकेट असू दे, मारलाय फटका पीटरनं लॉंगॉनच्या डोक्यावरनं. सोनू कानडेच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी पीटरच्या बॅट मधून एक देखणा फटका निघालाय. सलगच्या 3 चेंडूवरती 3 गडी बाद केल्यानंतर अंकुश बांबर्डेकर नावाच्या गोलंदाजीवरती एक आक्रमक फटका आणि त्याचं रूपांतर आपण बघतोय 40 धावांवरती धावसंख्या येऊन पोहोचले. पुन्हा एकदा पीटरच्या बॅट मधून निघतोय अजून एक व्हेरेनियम ब्रँडेड षटकार. सलगच्या 3 चेंडूवरती 3 गडी, त्यानंतरच्या सलगच्या 2 चेंडूवरती 2 खणखणीत षटकार. समीकरण एकंदरीत येऊन पोहोचतंय. पहिल्या 3 षटकाचा एकंदरीत खेळ हा होतोय समाप्त. 46 धावा जमवल्यात प्रथम फलंदाजी करताना राजाराम वॉरियर्स तळवडे संघानं विजयासाठी 47 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. हा सामना जिंकण्यासाठी टेबल टॉप वरती पोहोचण्यासाठी 2 टेबल टॉपर्स वरली ही लढाई. कोणता संघ यशस्वी ठरेल, कोणता संघ राहील टेबल टॉपला, हे निश्चितीकरण करणारी ही लढाई. हा सामना 47 धावांची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 18 चेंडू मध्ये काय होईल या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये. 47 धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल की या ठिकाणी 47 धावांचा बचाव करण्याची सक्षम गोलंदाजी आहे का राजाराम वॉरियर्स तळवडे संघाकडे, हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल. हा नवीन द्या आताच्या मॅच आता नवीन दी आताच्या मॅच पुरती पुढच्या मॅच पासून जुने म्हणा सांग. बॉल संपले म्हणा सांग. आमका मंडळ काय सांगा मंडळ जायला एक वर टेनिस बॉल गायब झाली. 47 धावांचा उद्देशाचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती
पहिला चेंडू त्या ठिकाणी मारलाय, पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय, बघता बघता सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू गेलाय, अगदी सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातंय जरूर. 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जातायत जरूर. बघूया पंचांकडनं काय निर्णय येतोय. 2 धावांचा निश्चितपणे इशारा येईल पहिल्या चेंडू मागे. एकंदरीत 47 धावांचा पाठलाग आणि 47 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू अखेर बिनबाद 2 अशी सुरुवात एकंदरीत पाहायला मिळते ती AK स्पोर्ट्स वरवडे संघाचे. टॉस कोणाचा? टॉसच गायब झाला, कॉइनच गायब. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा बीट झालाय, फलंदाज बीट होतोय. मला वाटतं यष्टी रक्षक बाईची खून केली जाईल पंचांकडनं आणि बाईच्या स्वरूपात 1 धाव ही संघाच्या खाती जोडली जाईल. धावसंख्या येऊन पोहोचली 3 वरते. 47 धावांचा एकंदरीत पाठलाग. पुढचा चेंडू या मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर. गौरेश कांबळी ज्याला रेडी एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो त्याच्याकडनं हा चेंडू फेकलाय उजव्या यष्टीच्या बराच बाहेर. पंचांचा इशारा येतोय, दोन्ही हात समांतर करत समालोचन कक्षाकडे हा चेंडू स्वेर असल्याचा आणि 1 अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये. या मात्र मारलाय फटका, खोदून खेळलेला फटका, चेंडू गेलाय त्या ठिकाणी मिड विकेटला. बबल नाईक चेंडूचा करतोय पाठलाग, त्याच्याकडनं चेंडू अडवला जातोय, परतीची फेक केली जाते. तोपर्यंत 1 धाव धावून मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 धावेच्या जोरावरती पोहोचली 5 वरती. 47 धावांचा पाठलाग करताना या दुसऱ्या डावामध्ये 18 चेंडू मध्ये तो दिसतोय तो वरवड्याचा संघ. या मात्र लोअर फुल टॉस पद्धतीने चेंडू त्याच्यावरती आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न सुजय पाटकरचा मात्र कमालीचा अयशस्वी ठरलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही, बाकीचं काम यष्टीरक्षकाने पूर्ण केलंय. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका. केवळ एकेरी धावेची भर ही निश्चितपणे संघाच्या खात्यामध्ये घातली गेली. एकेरी धावेच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 6 धावांच्या टप्प्यावरती. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ जो की या मैदानावरती हा प्रगतीपथावर. 11 आणि 12 पुढचा चेंडू त्या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि एकंदरीत चेंडू मात्र जातो यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या दिशेने. गोपाळ भट्टा कोणतीही चूक करत नाही, फटलेल्या फटक्यावरती कोणती अतिरिक्त धाव घेणार नाहीत याची मात्र पुरेपूर त्यांनी दक्षता घेतली. परिणामी या षटकातला पहिला चेंडू ज्याची गणना ही निर्धाव म्हणून धाव फलकावरती केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 47 धावांचा खरं तर एकंदरीत पाठलाग आणि या 47 धावांचा पाठलाग करताना एकंदरीत AK स्पोर्ट्स वरवडे संघाची धावसंख्या ही बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकात 6 धावा झाल्या आहेत, अजून 41 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये आणि दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन मैदानावरती सज्ज होतोय गणेश कुबल. सामना करे सुजय पाटकर. पहिला चेंडू नवीन षटकातला त्या ठिकाणी फटका खेळायचा होता मिड विकेटला, परंतु पुन्हा एकदा अपेक्षांची पूर्तता न करणारा फटका 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू विसावतोय. 1 धाव काढण्यापासून निश्चितपणे रोखून ठेवू शकले नाहीत ते फलंदाजांना तो क्षेत्ररक्षक आणि एकंदरीत एकेरी धावेच्या जोरावरती 7 अशी धावसंख्या. या मात्र गौरवनं जोरकस फटका लावलाय खरा, परंतु चेंडू जातोय सरळ त्या ठिकाणी मिड ऑन लॉंग ऑन रिजनला. त्या ठिकाणी समीर वेंगुर्लेकर नावाचा क्षेत्ररक्षण करतो, त्याच्याकडनं चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत 1 धाव धावून ही सहजगतीने पूर्ण केली जात आहे. पुढचा चेंडू या मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर सोडून दिला जातोय. सुजयनं वाईडची अपेक्षा होती सुजयला, परंतु ही वाईडची अपेक्षा पंच मात्र फोल ठरवतायत. या नियंत्रित लाईन वरून चेंडू गेल्याचा निर्वळा देत आहेत. अजून एका निर्धाव चेंडूचे ही सांगता झाली आणि त्यानंतरचा पुढचा चेंडू त्या ठिकाणी फटका खेळलाय, थेट गेलाय तो शॉर्ट मिड विकेट रिजनला. पुन्हा एकदा कोणतीही धाव मिळणार नाहीये. अजून एका निर्धाव चेंडूची झालेली सांगता आणि धावसंख्या स्थिरावलेली ही 8 धावांच्या टप्प्यावर. पुढचा चेंडू यावेळी मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाईल. यावेळी मात्र पंचांचा निर्णय येईल. हा चेंडू स्वेअर असल्याचा. यावेळी मात्र स्वेअरच्या स्वरूपात एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि अवांतर धावेच्या जोरावरती 9 अशी धावसंख्या ही धाव फलकावरती परिवर्तित झालेली आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी बघा यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर. बघूया पंचांचा निर्णय काय येईल. पंचांनी इशारा केलाय वाईडचा, त्याचबरोबर बाईच्या स्वरूपात 1 अतिरिक्त धाव. एकंदरीत 2 धावांचा बोनस संघाच्या खात्यामध्ये एकंदरीत घातला जातोय आणि 2 अतिरिक्त धावेच्या जोरावरती संघाची धावसंख्या ही 11 वरती स्थिरावलेली. एकंदरीत 47 धावांचा पाठलाग करताना
गणेश कुबल सज्ज होतोय सुजयसाठी मारलेला फटका एकंदरीत त्या ठिकाणी बघा अक्षय घाटवय चेंडू खाली येतोय झेल टिपतोय अजून एक वरनाईम क्लाउड सफलता मिळते पहिली सफलता मिळते ती राजाराम वॉरियर्स तवडे संघाला संघाची धावसंख्या ही एकंदरीत 11 वरती स्थिरावलेले दोघांनीच काय तर करा पॉइंट आणून द्या पॉइंट फक्त आणून द्या 5 रुपये पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल गेलाय श्री जय गणेश देवली संघाच्या बाजूनं फलंदाजीच्या मोर्चावरती आता मात्र सोनू राणे येताना दिसता येईल तर अर्थात फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होईल गणेश कुबलचा सामना करण्यासाठी पहिल्या प्रयत्नात एक जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न तेवढंच अपील झालंय आणि मात्र सोनू राणे देखील आल्या पावले मैदानाच्या बाहेर परततोय अजून एक धक्का बसलाय तो अर्थात एके स्पोर्ट्स वरवडे संघाला एकंदरीत हा मला वाटतं दुसरा धक्का सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी टिपतोय तो गणेश कुबल संघाला एक महत्वपूर्ण अजून एक वरनियम क्लाउड सफलता प्राप्त करून देतोय 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय 11 धाव फलकावरती लागल्यात अजून 6 चेंडूंचा अर्थात एका षटकाचा खेळणं बाकी आणि राहिलेल्या 6 चेंडूत अजूनही विजयासाठी तब्बल 6 षटकार अर्थात 36 धावांची असेल आवश्यकता गोलंदाजीच्या मोर्चावरती समीर वेंगुर्लेकर ज्याच्या षटकामागे अजूनही 36 धावांची असेल आवश्यकता ते 36 धावा वाचवण्यासाठी त्या 36 धावांचं रक्षण करण्यासाठी गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय समीर वेंगुर्लेकर तर फलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय तो गौरव साडेकर पहिला चेंडू नवीन षटकातला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु फटका गेलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने मैदानालगतचा हा फटका देऊन जाईल ती फक्त एकच धाव आता मात्र 5 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता 5 लीगल चेंडूवरती 5 षटकार जरी ठोकले तरी 30च धावा या ठिकाणी येऊ शकतात म्हणजे विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक असं म्हटलं तर काय वावगं ठरू नये आणि पुढच्या प्रयत्नात मारलेला एक मोठा फटका गेलाय लॉंग ऑनच्या दिशेनं झेल घेण्याची संधी आली होती क्षेत्ररक्षकाला परंतु क्षेत्ररक्षकांना तो सोडलेला झेल त्या मोबदल्यात मिळालेलं जीवदान त्याचा लाभ उठवत काढलेली ती एक धाव आणि एकंदरीत अजूनही 34 धावांची असेल आवश्यकता येणाऱ्या 4 चेंडूंच्या खेळामध्ये हा सामना जिंकण्यासाठी एके स्पोर्ट्स वरवडे संघाला मारलाय फटका गौरवच्या बॅट मधून याही मात्र चेंडू पार केलाय सीमारेषा यात कोणतीच शंका नाही पण थोडासा उशीर झालाय जरूर फटकेबाजी करणारा तो एके स्पोर्ट्स वरवडे संघाच्या बाजूने जर बोलायचं झालं पहिल्या षटकापासून जर अशी फटकेबाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली असती तर निश्चितपणे एक चांगला सामना उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना या मैदानावरती पाहायला मिळू शकला असता परंतु तेवढीच चांगलं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय ते राजाराम वॉरियर्स तवडे संघाकडून प्रतिस्पर्धी संघ एके स्पोर्ट्स वरवडे संघाला फटकेबाजी करण्यापासून त्यांच्या फलंदाजांना मात्र पूर्णपणे रोखून ठेवत धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक्स लावण्यात कमालीचे यशस्वी ठरलेत ते राजाराम वॉरियर्स तवडे संघाचे गोलंदाज परिणामी आपल्या या ग्रुपमध्ये टेबल टॉपवर राहण्याचा मनसुबा त्यांचा मात्र या ठिकाणी सफल ठरलेला दिसतोय आणि पुढच्या प्रयत्नात चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू फेकण्याचा मानस आणि या प्रयत्नात एक फुलटॉस चेंडू फेकला जातोय समीर वेंगुर्लेकर याच्याकडून आणि चेंडू मात्र पार करतोय सीमारेषा 6 धावांसाठी शेवटचा चेंडू असेल शिल्लक शेवटच्या चेंडूत अजूनही केवळ 22 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी हा सामना जवळपास आपल्या खिशात साकलाय असं म्हटलं तर का वावगं ठरण्याने शेवटच्या चेंडूवरती घोषित स्वरूपातली एकच धाव एकंदरीत हा सामना मात्र 20 धावांनी विजय ठरतोय तो राजाराम वॉरियर्स तवडे संघ या स्पर्धेतला आजच्या दिवसातला सलगचा 3रा विजय साकारतोय या ग्रुपमध्ये
टेबल टॉपला जाऊन विसावतोय. निश्चितपणे सेमीफायनल राऊंडच्या दृष्टीनं आपलं एक पाऊल भक्कम करतोय. राजाराम वॉरियर्स तेवढे संघ त्याचं पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या वतीनं मनपूर्वक आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेत प्रथम पहिल्या 2 सामन्यात विजय संपादन केलेले, या सामन्यात पराभव संपादन केलेले AK स्पोर्ट बरवडे संघ आपलंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. एकंदरीत